ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईस अशी इकडे मिरी आहे ती पूर्ण काढून झालेली आहे गाईस. ती आता पूर्ण टब्बर जमलेली आहे गाईस. बघू शकता तुम्ही पूर्णपणे अशी टब्बर बकेटमध्ये झाली जमा. त्यांना मस्त विकवायचं आहे गाईस. आणि इकडे आहे आपल्याकडे या साईडला असं झाड आहे त्याचं तुम्हाला दाखवतो. इकडच्या साईडला असं हे झाड आहे त्याला ते लागतात शिंगे बिंगे दाखवतो. तसेच इकडे झाड आहेत इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही गाईस. या साईडला झाड आहे. तर ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला दाखवत असेल कशा असतात त्या. तर काय अशी मस्त झाडाची वेल आहे. आणि काय जे बघा असं आहे असं पान असतं आणि त्याला असे लागतात. असे लागलेलं थोडंसं असतं बारीक बारीकसं. ते काढून मस्त सुकवे ह्या वेच्यातून ते मणीसारखं आहे ते काढून हे घरात विचारावं लागतं. ते गाईस ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉगला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा. आणि मग संध्याकाळी पण आपण जाणार तुम्ही खालती बागामध्ये काढायला. ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला गाईस आपण आता म्हणजे काढली ती त्यांना नीट जागेवर ठेवू. आणि मग संध्याकाळी जाऊ आपण आपल्या बागेमध्ये काढण्यासाठी. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला गाईस. तर आपल्याला संध्याकाळी जायचं होतं ती मिऱ्या काढायला गाय खालती. तर ते आता आईने सांगितलं आता जावं लागेल. पण आताच मस्त कशी पिशवी आणि स्टबी सगळं सुकवायचं सगळं घेतला. तर ते आपण सांगायचं आणि आता जायचं गाड्या काढायला. चला जाऊ आपल्या बागामध्ये काढण्यासाठी. आताच काढायला जायचं म्हटलं खाली यायचं जाऊ आपण. चलो गाईस. तर आता वर चढायचं आपल्याला काढण्यासाठी पूर्णपणे असं वर जावं. खाली आपण बाजू पिशवी लटकून आली चढलेलं आहे. काढायचं थोडंसं वर आहे. वर खाली तसं पूर्ण वर आहे गाईस. तर आपण पूर्ण वर राहिलं की नाही काढायचे आहेत गाईस. तर त्याला ब्लॉगमध्ये कंट्रोल ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर जरा आधी काढू अशी बारीक काढावे लागतात. नंतर नाही पिशवी टाकून पिशवीत भरावे लागतात. चलो गाईस वर चढून पूर्णपणे काढली अशी पूर्णपणे अशी एकदम दाखवतो गाईस. पण अशी पिशवी पिशवी भरून काढलेली आहे. आणि आणखी पण काढायची आहे. त्या साईडला आहे पुरी मला दाखवतो. त्या साईडला आहे तिथपर्यंत चढून काढले. वर हात आपला पोचला पण किती कुठपर्यंत आपली निशाण आहे संपते व चढायला मिळत नाही गाईस. तर मला दाखवून तिकडे साईडला कुठे कशी आहेत ते पूर्णपणे काय त्या साईडला आहेत सगळी. इकडच्या साईडला पण जायचं आहे आपल्याला खूप वरती आणि पूर्णपणे. आपण आता थोडे वरतीच आहोत म्हणजे त्याच्यामुळे एवढीकडे निशाण संपते त्याच्याकडे आपल्याला मिळत नाही. आणि खालती असं पुरं आहे पुढे वर आलेलं जायचं पण. तर इकडचं सगळं काढायचं आहे गाईस. चला आपण काढू पूर्णपणे. खूप वरपर्यंत गेलेले आहे पण ते एवढं शक्य नाही. ही एवढीपर्यंत आपली निशाण येऊन संपते त्याच्यामुळे जास्ती वर यायला मिळत नाही. जरा काय बाकीचे पण काढू आपण थोडी. इकडची काढून झालेली आहे आता काहीच. तर एवढी जमली आहेत पूर्णपणे अशी जमली आहेत. ह्या आणखी आपल्याला काढायचे. तर आणखी पण ह्या झाडा असं माडसारखं आहेत त्यावर काढायचं. तिकडे तू झाड आहे तिथून काढायचे आहेत. चला काय आता आपण पूर्ण सगळं काढून मग आपण घरीच काही डायरेक्ट भेटू. सगळं काढताना मोबाईल वापरताना शक्य होत नाही. चला आपण काढल्यानंतर भेटू. सगळी मिऱ्या काढून झाली. सगळी मिऱ्या एकदम जे तेवढं जमेल तेवढं चाललो आणि सगळी मिऱ्या काढून घेतली. तर काही तुम्ही बघू शकता की एवढी जमली एकटं आणि एकटं पण आपण ही अशी आहेत ना मिरवी त्यांना असं होण्यासाठी आपण एकदम सुकवणार आहोत त्यांना. आणि मग ते काढून विकायला नाही पण असं पूर्ण असे व्हायला पाहिजेत जे अशी पुरी हिरवीगार आहेत ती अशा टाईपमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजेत. तर मी पूर्णपणे याचं काढून घेणार. मग तिची उन्हामध्ये सुकवून बेगून नंतर हे करणार. तर काहीच ते आता खाली जाऊन नुसतं काढून मिळून आलेलं आहे काहीच. तर पूर्णपणे आता इकडचं सगळं झालेलं आहे.
सगळी मिरे काढून झालेली आहेत. त्यात ह्यांना असं ह्या दाण्यात हे बारीक बारीक सगळे दाणे काढायचे आहेत आणि ते मस्त काढून घ्यायचे आहेत. मग संध्याकाळी आपल्याला पाणी पण द्यायला जायचं आंब्याची कलमावरती त्यांना. आणि हे तोपर्यंत आपण असे पूर्णपणे दाणे त्याचे टपामध्ये काढून घेणार आहोत. पूर्णपणे वेगळे करायचे लागणार आहे टपामध्ये वेगळे करून मस्त की काढून घ्यावे लागणार आहे सगळे. तर त्याला काहीच डायरेक्ट नंतर आपल्याला वर जायचं होतं आणि झाडांना पाणी बी घालायचं होतं, पण ते आता पप्पा गेले त्यांनी हे करून टाकलं. त्यामुळे आता पाणी घालायचं मग कॅन्सलच केलं डायरेक्ट पाणी तुम्ही घालून टाकलं म्हणून. तर आता त्याला घालायचं आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग. आता बिर्याणी सगळी काढून झालेली आहे. तो उद्या सुकवायचे आहेत. बाकी सगळं काम ऑलरेडी डन आहे. तर चला काय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा ब्लॉग कसं वाटलं तो काल ती. चला काय आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.